राष्ट्रवादी काँग्रेसकडून जिशान सिद्दीकी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आलेला आहे। यावेळेला सुनेत्रा पवार, छगन भुजबळ आणि सुनील तटकरे हे पक्षातले महत्त्वाचे मोठे नेते सुद्धा उपस्थित होते आणि या सर्व नेत्यांच्या उपस्थितीमध्ये जिशान सिद्दीकी यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केलेला आहे। मैं शुक्रिया अदा करना चाहूँगा बहिनी साहब का, प्रफुल्ल पटेल जी का, सुनील तटकरे जी का, पार्थ पवार दादा का कि उन्होंने मुझे एक मौका दिया और जो अजीत दादा का शब्द था उन्होंने वो वादा निभाया और मुझ जैसे युवा को विधान परिषद में भेजा है उन्होंने। तो मैं कोशिश करूंगा कि महाराष्ट्र के और पूरे देश के युवाओं को राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी में जोड़ने की कोशिश करूंगा। अल्पसंख्यकों के लिए आवाज उठाऊंगा और पूरे गरीबों के लिए पूरे मुंबई में, महाराष्ट्र में, पूरे देश में उनकी आवाज उठाऊंगा। बहिनी साहब के नेतृत्व में हम वुमेन एम्पावरमेंट के ऊपर भी काम करेंगे। पूरे देश के युवा युवतियों को हम जोड़ेंगे और मैं धन्यवाद करता हूँ कि राष्ट्रवादी कांग्रेस पार्टी ने मुझे मौका दिया। विधान परिषदेसाठी राष्ट्रवादी काँग्रेसनं जिशान सिद्दीकींना उमेदवारी दिल्यानंतर आता अमोल मिटकरी यांच्याकडून अप्रत्यक्षपणे नाराजी व्यक्त करण्यात आल्याचं दिसतंय। पक्षानं एकदा तरी विचारायला हवं होतं असं अमोल मिटकरी म्हणतायत। जिशान सिद्दीकी यांना उमेदवारी देण्याआधी पक्षानं निदान एकदा तरी आपल्याला विचारावं अशी खंत त्यांनी बोलून दाखवलेली आहे। मी तेच सांगतोय ना, जिशान सिद्दीकींना संधी मिळाली तर त्यांना खरोखर त्यांचं अभिनंदन। बाबा सिद्दीकींच्या हत्येनंतर ते साधारणपणे त्यांचे राजकीय करिअर धोक्यात आलं होतं। विधानसभेमध्ये त्यांचा पराभव झाला होता आणि विधान परिषदेवर पक्षाने एकमताने निर्णय घेऊन जर त्यांना संधी दिली असेल तर तो पक्षाचा निर्णय अंतिम असतो, ते मान्य केलं पाहिजे। पण त्यांना संधी देण्यापूर्वी थोडंसं विचारलं असतं तर जरा वाटलं असतं की आपली पक्षात काहीतरी किंमत आहे। पण जर विचारलंच नाही तर मग आता पक्षातली जर व्हॅलिडिटी संपली असेल तर एकदा पक्षाने जाहीर करावं। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।